Hello students, let's continue our topic fractions. From fractions today we see our next point, mixed fractions. Now let's see what is meant by mixed fractions. 3 gavas have to be shared equally between 2 people. We can do this in 2 ways. Suppose there are 3 gavas. Okay, 3 पेरू आहेत आणि ते आपल्याला 2 लोकांच्या मध्ये इक्वली शेअर करायचे आहेत. ओके, तर आपण ते कसे इक्वली शेअर करू शकतो, तर ते आपण 2 मेथडनी वेगवेगळ्या 2 मेथडनी आपण ते शेअर करू शकतो. सो लेट्स सी फर्स्ट मेथड. तर आपल्याकडे जे वी हॅव 3 गवास मेक अ इक्वल पार्ट इक्वल 2 पार्ट्स ऑफ इच गवा. ओके, तर प्रत्येक गव्हाचे बघा इथं इक्वल पार्ट्स केलेत. पहिल्या गव्हाचा अर्धा अर्धा पार्ट केला, देन सेकंड गवा ऑल्सो डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स, हाफ अँड हाफ. थर्ड गवा इज ऑल्सो डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स. तर तिन्ही पेरूचे काय केले, अर्धे अर्ध्या फोडी केलेल्या आहेत. ओके, आता हे आपण फोडी किती लोकांच्यात समान वाटायच्या आहेत, 2 लोकांच्यात समान वाटायचे आहेत. सो डिवाइड ईच गवा इक्वली इंटू 2 अँड गिव ईच पर्सन 1 पार्ट. तर ह्यातल्या प्रत्येक पेरूमधला अर्धी अर्धी फोड आपण एका व्यक्तीला देऊया आणि राहिलेले अर्धी अर्धी फोड आपण दुसऱ्या राहिलेल्या व्यक्तीला देऊया. म्हणजेच काय, 1 हाफ ऑफ ईच गवा. ओके, प्रत्येकाला ह्या तिन्ही गव्हांमधला अर्धा अर्धा पेरू मिळणार. म्हणजे टोटल किती हाफ हाफ मिळणार बघा, ह्यातला अर्धा पेरू, ह्यातला अर्धा पेरू आणि ह्यातला अर्धा पेरू. म्हणजे 3 अर्ध्या अर्ध्या फोडी एका माणसाला मिळणार आणि दुसऱ्या माणसाला सुद्धा 3 अर्ध्या अर्ध्या फोडी मिळणार. ओके, इट मीन्स इन दिस वे ईच पर्सन गेट्स 3 हाफ्स. ओके, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला 3 अर्ध्या अर्ध्या फोडी, म्हणजेच ईच पर्सन गेट्स 3 हाफ्स. ओके, सो वी कॅन से देअरफॉर ईच पर्सन विल हॅव 1/2 इंटू 3 म्हणजे 3 टाइम हाफ. ओके, 1/2 इंटू 3 म्हणजेच काय, 3 टाइम हाफ हाफ. अँड व्हेन वी सॉल्व दिस 3 1s are 3/2. ओके, 3/2 गवाज. म्हणजे प्रत्येक एका पहिल्या व्यक्तीला, सपोज ए ही व्यक्ती आहे. ओके, ए ही व्यक्ती आणि बी ही व्यक्ती आहे. तर ए व्यक्तीला किती गवाज मिळणार, टोटल 3/2 अँड बी ऑल्सो हॅव 3/2 गवाज. ओके, एला 3/2 आणि बीला 3/2 गवा मिळणार. आलं लक्षात. आता आपण सेकंड मेथड बघूया, मेथड नंबर 2. आता हे 3 गवाज आहेत, तर आपण प्रत्येक पेरूची फोड न करता आपण काय करूया, पहिला जो गवा आहे एका व्यक्तीला देऊया, दुसरा गवा आहे तो एका व्यक्तीला घेऊया आणि तिसरा जो गवा आहे त्याची आपण काय करूया, हाफ हाफ करूया. तिसरा गवा आहे तो हाफ हाफ करूया, अर्धी अर्धी फोड करूया त्याची. आणि यातली एक अर्धी फोड एका व्यक्तीला आणि दुसरी अर्धी फोड दुसऱ्या व्यक्तीला. म्हणजे आता ए ह्या व्यक्तीला एक होल गवा अँड ह्यातला एक हाफ. ओके, 1 अँड हाफ. बीला सुद्धा हा एक गवा मीन्स होल, 1 होल गवा अँड ह्यातला हाफ. ओके, आता म्हणजे बघा लक्षात घ्या, फर्स्ट गिव ईच पर्सन 1 होल गवा. म्हणजे एक पूर्ण पेरू एला दिला, एक पूर्ण पेरू बीला दिला. ओके, देन डिवाइड द रिमेनिंग गवा इंटू 2 इक्वल पार्ट्स. जो राहिलेला तिसरा गवा आहे तो काय केला, इक्वल पार्ट्समध्ये आपण 2 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड केला. अँड गिव ईच पर्सन 1 पार्ट ऑफ द थर्ड गवा. आणि ह्या थर्ड गवामधला हाफ ऑफ पार्ट दोन्हींना दिला. म्हणजे एला अर्धा भाग दिला, बीला अर्धा भाग दिला. ओके, सो नाव ईच पर्सन गेट्स 1 होल अँड 1 हाफ गवा. मी तर लिहिलेलं आहे 1 होल अँड 1 हाफ गवा. इट मीन्स each has 1 plus 1 half gawa. Okay, and means plus 1 plus 1 half gawa, and it can written as 1 plus 1/2 is written as 1 and 1/2.
ओके, हे आपण असं सुद्धा लिहू शकतो. 1 + 1/2 आपण असं लिहू शकतो. अँड दिस इज रीड ॲज 1 and 1/2. तर बघा इथं सुद्धा एला जेवढा गवा मिळाला, आता हे तुम्हाला पिक्चरवरून लक्षात येईल. जेवढा पेरू एला मिळाला पहिल्या मेथडमध्ये, तेवढ्याच दुसऱ्या मेथडनुसार पण एला तेवढाच गवा मिळाला. बीला जेवढा गवा ह्या फर्स्ट मेथडनुसार मिळाला, तेवढाच पेरू मेथड 2 नुसार सुद्धा बीला मिळाला. म्हणजेच वी कॅन राईट 3/2 इज इक्वल टू 1 and 1/2. ह्याच्यावरून आपल्या काय लक्षात आलं, इथं व्हॅल्यूज वेगवेगळ्या आल्यात, पण ते फ्रॅक्शन्स वेगवेगळे आल्यात, पण त्यांची व्हॅल्यू सेम आहे. दिस शोज दॅट 3/2 इज इक्वल टू 1 and 1/2. अँड इथं जे हे 1 and 1/2 आहे, 3/2ला आपण काय म्हणतो, फ्रॅक्शन म्हणतो. आता हे जे 1 and 1/2 आहे त्याच्यामध्ये 1 हा होल नंबर आहे अँड 1/2 इज अ फ्रॅक्शन. म्हणजे इथं दोन्ही आहेत, होल नंबर सुद्धा आहे आणि फ्रॅक्शन सुद्धा आहे. म्हणून ह्याला काय म्हणायचं, दिस इज अ मिक्स्ड फ्रॅक्शन. ओके, अ फ्रॅक्शन लाईक 1 and 1/2 इज कॉल्ड अ मिक्स्ड फ्रॅक्शन. आलं लक्षात, ह्याला काय म्हणलं जातं, मिक्स्ड फ्रॅक्शन. बिकॉज मिक्स्ड फ्रॅक्शन हॅव अ होल नंबर ऑल्सो अँड fraction also. Okay, from that we see the next point. 1 and a quarter. आता आपण क्वार्टर बघितलं. ओके, आता ह्याच्या क्वार्टर हा फ्रॅक्शन माहिती आहे आपल्याला, तर त्या फ्रॅक्शनवरून होल नंबर अँड फ्रॅक्शन जर ॲड केले तर आपण तो कसं रीड केलं जातं बघूया. 1 and quarter, 2 and a quarter, 3 and a quarter. See here, this is a whole 1 and this is a quarter of a whole. Okay, हा पूर्ण एक आहे, हा क्वार्टर आहे. सो 1 whole and 1 quarter make 1 + 1/4. तर बघा ह्या पिक्चरवरून तुमच्या लक्षात येते, हेच आपण कसं लिहू शकतो, ह्याचा 1 होल अँड ह्याचा क्वार्टर मीन्स 1/4. ह्यांचं जर आपण ॲडिशन केलं, 1 + 1/4 केलं, दिस इज रिटर्न इन शॉर्ट 1 and 1/4. हे प्लस साईन लिहिलं पाहिजे असं नाही, हे प्लस साईन आपण काढून टाकू शकतो. अँड इन शॉर्ट वी कॅन राईट 1 and 1/4 अँड इज रीड ॲज 1 and a quarter. ओके, हे कसं वाचायचं, 1 and a quarter. सिमिलरली सपोज इथं 1 होल आहे, तर जर 3 होल असते, म्हणजे 3 गोल असते, तर 3 holes and 1 quarter make 3 + 1/4. म्हणजे इथे हा 1 होल आहे, तिथं अजून 2 होल असते, अजून 2 सर्कल असते, तर आपण काय म्हटलं असतं, 3 + 1/4. अँड दिस इज ऑल्सो रिटर्न ॲज 3 and 1/4 अँड रीड ॲज 3 and a quarter. ओके, हे आपण असं इन शॉर्ट लिहू शकतो आणि रीड करताना काय रीड करू शकतो, 3 and a quarter. Similarly, we can say 2 and quarter, 4 and quarter. Okay. Now also 1 and half, 2 and a half, 3 and a half. The see here, there is a 1 whole and this is a half. Okay. So 1 plus this is 1 half. Okay. So ह्याला आपण काय म्हणू शकतो, 1 + 1/2 आपण कसं लिहू शकतो, 1 and 1/2 and this is read as 1 and a half. 1 and a half हे आपण कसं रीड करू शकतो, 1 and a half. त्याच पद्धतीनं 2 होल्स. ओके, 2 + हाफ हे आपण कसं लिहू शकतो, हे प्लस साइन काढून 2 and half. ओके, 2 and 1/2 म्हणजेच 2 and half. Similarly in the same way 3 and half, 4 and half. आलं लक्षात. अँड लास्ट वन इज 1 and 3/4. 1 and 3/4. सी द पिक्चर बघितल्यानंतर लक्षात येते बघा तुमच्या. 1 and 3/4, 2 and 3/4, 3 and 3/4. सो 1 होल. ओके, सो दिस इज 1 होल प्लस हे 3/4 आहे. 3/4 वी कॅन राईट लाईक दिस 3/4. ओके, तर 1 + 3/4 वी कॅन राईट 1 and 3/4 अँड रीड ॲज 1 and 3/4. Okay, 1 and 3/4. In the same way 2 and 3/4, 3 and 3/4, 4 and
sorry, 4 and 3/4. Okay, read as 2 and 3/4. 4 and 3/4. आलं लक्षात? So you can solve the exercise. Okay. Read the following fractions and write them in words. Okay. For example, 2 and 3/4. So you can write 2 and 3/4, or we can write 3/4. Okay, 2 and 3/4. Okay, हा कुठला फ्रॅक्शन झाला? 2 and 3/4 हा फर्स्ट. Okay, similarly you can solve the other bits. And second is read each of the following and write the fraction. आता हे वर्ड मध्ये दिले ते तुम्हाला फिगर मध्ये लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल आता फर्स्ट बिट बघा, 4 and 3/4. Okay, so write down 4. 4 is a whole number and 3/4. 3/4 we can write like this, 4 and 3/4. आलं लक्षात? Similarly you can solve the other bits. So now we stop here and see you again in next video with our next point. Bye.